नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये आपण जो विषय घेणार आहोत त्याला म्हणतात FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी गुंतवणुकीची गरज असते आणि ही गुंतवणूक भांडवल उभारणीतनं शक्य होते. परंतु हे भांडवल इतक्या मोठ्या प्रमाणावर लागतं की देशांतर्गत उपलब्ध होणारं भांडवल हे अपुरं पडतं, कमी पडतं आणि तेवढ्याच भांडवलावर जर विसंबून राहिलं विकासासाठी तर स्वाभाविकपणे विकासाची गती कमी होते. म्हणून देशांतर्गत भांडवलाबरोबरच देशाबाहेरनं भांडवलसुद्धा इन्व्हाइट करायला लागतं, बोलवावं लागतं आणि त्या भांडवलाला, परदेशातून येणाऱ्या भांडवलाला विदेशी भांडवल असं म्हटलं जातं. उदारीकरण याचं पर्व सुरू झाल्यामुळे हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांनी अशा विदेशी भांडवलाला नुसतीच परवानगी नाही तर प्रोत्साहन पण दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे एका बाजूला भांडवलाची गरज आणि दुसऱ्या बाजूला विदेशातून येणाऱ्या भांडवलाचा गतिशील प्रवाह, या दोन कारणांमुळे बहुतेक सगळ्या देशांमध्ये अशी विदेशी गुंतवणूक यायला सुरुवात झाली. ही विदेशी गुंतवणूक दोन प्रकारची आहे. एकाला म्हणतात FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये विदेशी थेट गुंतवणूक असं म्हणू शकतो. आणि दुसरा प्रकार असतो तो FPI, म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. मराठीत जर सांगायचं झालं तर याला म्हणता येईल विदेशी भाग भांडार गुंतवणूक. आज आपण बघूया FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. नावातच म्हटलं बघा, ही फॉरेन आहे म्हणजे विदेशी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे गुंतवणूक आहे, आणि ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. डायरेक्ट याचा अर्थ थेट. थेट कशात? तर उत्पादक मालमत्तेत केलेली थेट गुंतवणूक म्हणजे FDI. उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या विदेशातल्या गुंतवणूकदारांनी आपल्या देशामध्ये फॅक्टरी बांधली, एखादी फॅक्टरी विकत घेतली, एखाद्या फॅक्टरीत सुधारणा केली, तिचा विस्तार केला, यासाठी जी काही गुंतवणूक केली ती झाली FDI. एखाद्या अस्तित्वात असलेल्या कंपनीचे बहुसंख्य शेअर्स घेतले आणि त्यातून आपली मेजॉरिटी एस्टॅब्लिश करून त्या कंपनीचं व्यवस्थापन ताब्यात घेतलं, त्या कंपनीची मालकी ताब्यात घेतली, तर ती सुद्धा FDI या सदरामध्ये मोजली जाते. एखाद्या विदेशी कंपनीने दुसऱ्या देशामध्ये आपली सबसिडरी कंपनी स्थापन केली, म्हणजे जिची मालकी ही या विदेशी कंपनीकडे आहे, तर अशी सबसिडरी स्थापन करून तिथे जी गुंतवणूक केली जाते ती सुद्धा FDI आहे. विदेशी कंपनीने स्थानिक कंपनीची सहभाग करार केला, संयुक्त प्रकल्प उभारला, जॉईंट व्हेंचर सुरू केलं आणि त्यासाठी जी गुंतवणूक केली तिला सुद्धा FDI असं म्हटलं जातं. थोडक्यात काय आहे तर एखाद्या विदेशी गुंतवणूकदाराने दुसऱ्या देशामध्ये उत्पादक मालमत्तेत गुंतवणूक केली, ज्याच्यातनं त्याला काही उत्पादन करायचं आहे, काही बिझनेस करायचा आहे, काही ट्रेड करायचा आहे, काही सर्व्हिस प्रोव्हाइड करायचे, अशासाठी केलेली गुंतवणूक याला FDI असं म्हटलं जातं. मग आता मनात प्रश्न येईल की असा विदेशी गुंतवणूकदार दुसऱ्या देशात जाऊन गुंतवणूक का करतो? मला असं वाटतं थोडा विचार केला तर लक्षात येईल. पहिलं कारण असू शकतं, त्याला आपल्या धंद्याचा विस्तार दुसऱ्या देशामध्ये करायचा आहे, बाजारपेठेचा विस्तार वेगवेगळ्या देशांमध्ये करायचा आहे. असा विस्तार बाजारपेठेचा करण्यासाठी तो विदेशात गुंतवणूक करतो. काही वेळेला असं होतं की एखाद्या देशामध्ये कच्च्या मालाचा दर्जा चांगला आहे, कच्च्या मालाची उपलब्धता भरपूर आहे किंवा कच्च्या मालाची किंमत ही खूप वाजवी आहे. अशा वेळेला सुद्धा विदेशी गुंतवणूकदार दुसऱ्या देशामध्ये जाऊन
गुंतवणूक करतात आणि तिथल्या कच्च्या मालाचा लाभ उठवतात. एखाद्या कंपनीला आपलं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर करायचं असतं आणि इकॉनॉमीज ऑफ स्केल मिळवायचे असतात. मग असं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी एकाच ठिकाणी उत्पादनाचा प्लांट न ठेवता वेगवेगळ्या देशात जर तो केला तर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं आणि या मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्याचा काही लाभ, कॉस्ट कटिंग ज्याला आपण म्हणतो, इकॉनॉमीज ऑफ स्केल आपण ज्याला म्हणतो, असे त्याला मिळू शकतात. जसं कच्चा मालाच्या बाबतीत आपण बघितलं, एखाद्या देशामध्ये कच्चा माल स्वस्त विपुल प्रमाणात उपलब्ध असतो, तसंच एखाद्या देशामध्ये श्रमशक्ती ज्याला आपण लेबर म्हणतो, अशी लेबर कॉस्ट कमी असते, लेबरकडे स्किल असतं, मुबलक प्रमाणात लेबर उपलब्ध असतं. त्याचा लाभ घेण्यासाठी सुद्धा विदेशी गुंतवणूकदार अशा देशांमध्ये गुंतवणूक करतात. थोडक्यात काय तर बाजारपेठाचा लाभ घेणं, मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा लाभ घेणं, कच्च्या मालाच्या उपलब्धतेचा लाभ घेणं, विपुल प्रमाणात आणि स्वस्त तसंच तज्ज्ञ किंवा कुशल कामगार मिळणं, अशा फायद्यांसाठी गुंतवणूकदार आपल्या देशापेक्षा दुसऱ्या देशात गुंतवणूक करायला उत्सुक असतात. एकदा ह्याचा अर्थ समजून घेतला आणि कारण समजून घेतलं की मग आपल्या लक्षात येईल की हा गुंतवणूकदार गुंतवणूक करताना आपला फायदा बघतो. तसं ज्या देशात गुंतवणूक होणार आहे त्या देशाला सुद्धा अशा विदेशी गुंतवणुकीचा फायदा करून घेता येतो, कारण ही थेट गुंतवणूक आहे. त्यामुळे अशी गुंतवणूक जर उद्योगात आली तर ज्या देशात अशी गुंतवणूक येते त्या देशात उद्योग सुरू होतात, व्यापार वाढतो, कारखाने निघतात, त्यामुळे लोकांना रोजगार निर्माण होतो, त्या ठिकाणचं उत्पन्न वाढायला सुरुवात होते आणि याचा लाभ त्या अर्थव्यवस्थेला होतो. म्हणून ज्या वेळेला सरकार विदेशी गुंतवणुकीला परवानगी आणि प्रोत्साहन देते त्यावेळेला हे बघितलं पाहिजे की अशी विदेशी गुंतवणूक ही थेट गुंतवणूक असली तर अधिक फायद्याची होऊ शकते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे अशी आलेली गुंतवणूक चटकन निघून जात नाही, कारण ती केली जाते स्थावर मालमत्तेत, ती केली जाते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून. आणि त्यामुळे उदाहरण सांगायचं तर इथे एखादा सिमेंट प्लांट टाकला, इथे एखादं इलेक्ट्रिसिटी जनरेशन युनिट सुरू केलं तर अशी युनिट्स एकाएकी बंद करून निघून जाणं, एकाएकी ती लिक्विडेट करणं हे शक्य नसतं किंवा हे अतिशय अवघड असतं आणि फायद्याचं तर अजिबातच नसतं. म्हणून अशी आलेली विदेशी थेट गुंतवणूक दीर्घकाळासाठी राहते आणि अशी दीर्घकाळासाठी ही राहिल्यामुळे स्थानिक ज्या देशात ही गुंतवणूक होते त्या देशाला या गुंतवणुकीचा लाभ दीर्घकाळ मिळत राहतो. उद्योग सुरू झाल्यामुळे तंत्रज्ञान येतं, उद्योग सुरू झाल्यामुळे नवीन नवीन प्रोडक्ट स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा उपलब्ध होतात, रोजगार निर्माण होतो, उत्पन्न वाढ होते आणि हे सगळे लाभ मिळवण्यासाठी बहुतेक देशांची सरकारं आग्रहाने या विदेशी गुंतवणुकीचा थेट गुंतवणूक प्रकार म्हणून जास्ती त्याला प्रेफरन्स देत असतात. आजच्या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण भेटू एक नवीन संकल्पना घेऊन. नमस्कार.